एड्स, याच्या अगोदर आपण HIV म्हणजे काय पाहिलं, आता पाहायचंय एड्स. तर HIV व्हायरस किंवा HIV पॉझिटिव्ह असणारी जी व्यक्ती आहे ही कालांतराने काय होते, एड्स बाधित होते. जे HIV बाधित झाल्यानंतर ताबडतोब त्या व्यक्तीला एड्स होत नाही, तर हळूहळू वेगवेगळे काय होतात, आजार जडतात. आणि आजार ते जडल्यामुळं त्या व्यक्तीची जी प्रतिकारशक्ती आहे ही अचानक कमी होते आणि त्यावेळी त्या व्यक्तीला एड्स झाला असतो. म्हणजे HIV पॉझिटिव्ह असणारी व्यक्ती ही निश्चितच एड्स होतेच, फक्त तिचा जो कालावधी आहे त्या व्यक्तीला एड्स होतो. फक्त कालावधी जो आहे हा कालावधी त्या व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवरती ठरतो. काही लोकांना HIV बाधित झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये एड्स होईल, कारण त्यांची प्रतिकारशक्ती अगदी कमी झाली. त्यांनी जर त्याच्यावरती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जर काय उपाययोजना केल्या नाहीत तर तातडीने त्यांना एड्स होण्याची शक्यता आहे. परंतु जे काही औषधोपचार आहेत, प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या उपचार पद्धतींचा वापर केला, वेळच्या वेळी औषधं घेतली, तर त्या ठिकाणी प्रतिकारशक्ती वाढवून त्या ठिकाणी एड्स होण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी लांबतो त्या व्यक्तीचा, म्हणजे उशिरा होतो, एवढाच फरक आहे. तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या निरनिराळ्या किंवा विविध रोगांच्या लक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्सची जी व्याख्या आहे ही व्याख्या कशी केली आहे पहा. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे, म्हणजेच व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, त्या व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता जी आहे किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होईल. आणि ती कमी झाल्यामुळं विविध प्रकारच्या आजाराची लक्षणं जी आहेत ती दिसू लागतील त्या व्यक्तीमध्ये, किंवा त्यांचा सामना करावा लागेल, किंवा विविध प्रकारचे आजार जडतील. अशा विविध प्रकारच्या रोगांच्या लक्षणांचा हा जेव्हा एकत्रित जो समूह आहे, म्हणजे HIV व्यक्ती एखादी पॉझिटिव्ह आली की त्याला विविध प्रकारचे आजार जळतात, विविध प्रकारच्या आजारांची लक्षणं दिसू लागतात, आणि ह्या सगळ्या आजारांचा एकत्रित समूह म्हणजे एड्स होय. म्हणजे एक महाभयंकर रोग किंवा महाभयंकर आजार म्हणून या एड्सकडे पाहिलं जातं. का पाहिलं जातं, किंवा नरभक्षक म्हणून पाहिलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हा आजार जडला किंवा एखादी व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आली तर तिला एकच आजार होत नाही, तर विविध प्रकारचे शरीरामध्ये विकार निर्माण होतात, विविध प्रकारची आजारांची लक्षणं दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, आणि हे सगळे आजारांचा एकत्रित समूह म्हणजे एड्स आहे. लक्षात. तर अशा पद्धतीने एड्स होण्याची प्रक्रिया होते. म्हणजे एक 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 करून त्याच्या शरीरात आजार वाढतात, शरीर पोखरायला सुरुवात करतात ते विषाणू, आणि त्याच्यामुळे त्याची जी प्रतिकारशक्ती आहे ती एकदम संपवण्याचा प्रयत्न करतात, हल्ला करतात शरीरामध्ये, आणि त्यामुळं त्या सगळ्या आजारांचं एकत्रीकरण म्हणजे त्याला आपण एड्स म्हणतो. आणि ज्यावेळी हे सगळे आजार एकत्र येतात त्यावेळी एड्स होतो, आणि व्यक्तीचा त्या ठिकाणी नंतर शेवटी काय होतो, अंत होतो, मृत्यू होतो. म्हणजे HIV बाधित पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती फक्त प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करू शकते, तिच्यावरती पूर्णपणे औषध, तो एड्स आजार होणे म्हणून औषध उपलब्ध अजूनही नाही. तर हे जे एड्स आहे याची जर अध्याक्षर आपण पाहिली, AIDS, एड्स. ए म्हणजे ॲक्वायर्ड, आय म्हणजे इम्युनो, डी डिफिशियन्सी, एस सिंड्रोम. ए ॲक्वायर्ड म्हणजे मिळवलेला, आय इम्युनो रोगप्रतिकारशक्ती मिळवली त्यांनी, डिफिशियन्सी कमतरता किंवा नष्ट होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी झाली किंवा नष्ट झाली, आणि सिंड्रोम म्हणजे विकारांचा समूह. ही जर 4 अध्याक्षरं पाहिली, ॲक्वायर्ड, इम्युनो डिफिशियन्सी, सिंड्रोम, ह्याच्यावरूनच ही व्याख्या तुमच्या लक्षात येईल, किंवा या अध्याक्षरावरूनच या एड्सचं एक्सप्लेन करता येईल. लक्षात. मिळवलेला रोगप्रतिकारशक्ती, कमतरता, नष्ट होणे आणि विकारांचा समूह. या व्याख्येमध्ये जर पाहिलं, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे, हे या ठिकाणी इम्युनो रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे म्हणजे डिफिशियन्सी, रोगप्रतिकारशक्तीची काय झाली, डिफिशियन्सी कमतरता झाली, कमी झाली ती रोगप्रतिकारशक्ती, आणि त्याच्यामुळे काय त्यांनी मिळवलं की विविध प्रकारांचे आजारांचा समूह, विकारांचा समूह किंवा आजारांचा समूह त्या व्यक्तीने मिळवला.
म्हणजे HIV पॉझिटिव्ह आल्यामुळं ती व्यक्ती, त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी होईल, त्याच्यामुळे कमतरता निर्माण होईल, रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं कमतरता निर्माण होईल, किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं अलग लक्षात म्हणजे इम्युन डिफिशियन्सी त्या होईल, रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी विविध त्याला आजार झाले, म्हणजे विकारांचा किंवा आजारांचा समूह त्याने मिळवला. या सगळ्याला एकत्रितरित्या काय म्हणतात, एड्स. लक्षात. तर वरील अध्याक्षरावरून काय झालं, एड्स हे नाव तयार झालं आहे. एड्स हा आजार HIV संसर्ग झाल्यानंतर काय होतं पहा, HIV संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाला किंवा ती HIV बाधित झाली व्यक्ती, रक्तातील CD4 लिम्फोसाइटची जी संख्या आहे, CD4 लिम्फोसाइटची संख्या 200 प्रति घन मिलीलिटर इतपत कमी झाल्यानंतर या संसर्गाचे रूपांतर एड्समध्ये होते. म्हणजे रक्तामध्ये जी CD4 लिम्फोसाइट आहे हिची संख्या 200 प्रति घन मिलीलिटर इतपत कमी झाली. ही संख्या कमी झाली की जे आजारांचा जो समूह आहे, विविध प्रकारचे आजार झाले, त्याचं रूपांतर एड्समध्ये होतं आणि त्या व्यक्तीला मग त्यावेळेस एड्स झाला असं म्हटलं जातं. आता ज्यावेळी HIV पॉझिटिव्ह येते त्यावेळेस आपण काय म्हणतो, एड्स झाला. त्यावेळी लगेच एड्स झाला नसतो, वेगवेगळे त्याला आजार निर्माण होत असतात. परंतु HIV पॉझिटिव्ह झाला म्हणजे याचा अर्थ काय, तो 100% एड्स त्याला होणारच असतो. म्हणून लोक HIV पॉझिटिव्ह म्हणजे एड्स व्यक्ती आहे असं म्हणतात. शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेत उणीव निर्माण झाल्यामुळे, म्हणजे रोग प्रतिकार क्षमता ज्याची जी आहे त्याची ही क्षमता कमी झाली, कमतरता निर्माण झाली किंवा उणीव निर्माण झाल्यामुळं एकाच वेळी काय होतं, विविध प्रकारचे अनेक आजारांचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो आणि त्यामुळे या आजारांच्या अवस्था आणि लक्षणं दिसू लागतात. अशा आजार व रोगांचा हा काय असतो, एड्स म्हणजे एक प्रकारचा समूह असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी एड्सचं तुम्हाला एक्सप्लेनेशन होत आहे. एड्स म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय असतात आणि तो सगळ्या आजारांचा एक समूह आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एड्स म्हणजे काय हे आलं असेल लक्षात थोडं. ओके.